एव्हरीवन, कशा सर्वजण सर्वजण नक्कीच खूप 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 छान असताल. आणि आजच्या दिवसाची नवीन सुरुवात मस्त अशी झालेली आहे. आपलं काय रोजचं आपलं तेच काम असतं सगळं. तर आता जे आहे ना ते मी सगळं घरातली साफसफाई केली, म्हणजे घर झाडणं पुसणं हे सगळं झाले. आणि एक गोष्ट सांगते, रात्री व्लॉग घ्यायचा होता मला, पण रात्री ना लाईटच गेली. एवढं लातूरमध्ये पाऊस, एवढं वारं सुटत होतं, लाईट गेली. आणि रात्रभर लाईट आली नाही. आत्ता लाईट आले बघा, आता आम्ही पाणी वगैरे चालू केले आहेत. सो लाईट रात्रभर नव्हती, रात्रभर झोप पण नको ते लाईट नसल्याने. एवढी मच्छर चावायली आणि गरमी व्हायली. आता पण मला गरमी होते आम्ही पुसण्यानं वगैरे. तर आता हे पटकन जे आहे ते मला सगळे आवरून झाले. आता लगेच जे आहे ना ते आंघोळ करेन, नाही तर आधी हॉल आवरायला घेते, आधी हॉलच आवरायला घेते, नंतर आंघोळ करेन. तर हॉल एवढं घाण झालेलं, म्हणजे धूळ वगैरे झालेलं आहे. सगळं फर्निचर जे लावलेलं आहे ते सगळं आज मस्त क्लीन एकदम चकाचक करून टाकायचं आहे आपल्याला. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आणि चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असं नवीन छान ब्लॉग्स बघण्यासाठी. आता जे आहे ते मी रेडी झालेले आहे. मी सकाळी काही म्हटलं नव्हतं असं, पण मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, रील शूट करायची होती. हे नक्की एक सारखं उलटं पडत आहे, काय माहिती काय झालं ते. तर मी रेडी झाले. तर हे वाली साडी वेअर करून तुम्हाला रीलमध्ये दिसेलच. ते रील पण बघा तुम्ही इंस्टाग्रामवर, इथे खाली मी त्याची आय डी देते बघा, विद्या केंद्रे म्हणून सर्च करा इंस्टावर, माझी आय डी येईल. 2-3 आहेत, 1-2 फेक पण आहे, पण माझी ओरिजिनल आय डीवर जास्त फॉलोअर्स आहेत, 18 पॉईंट किती आहे, तर ते तुम्हाला दिसेलच. पटकन जाते तर पण फॉलो करून घ्या. आणि पटकन आता मी शूट करून घेते, नाही तर हे सगळं मेकअप तर काय केलं नाही, पण हे घामानं सगळे गंध वगैरे ते उतरून जातं, लिपस्टिकवर उतरून जाते. सो चला स्टार्ट करूया. आत्ताच माझा शूट वगैरे झालेला आहे, मस्त असं केस वगैरे सारखं उडून वगैरे, बांगड्या वगैरे घातल्या होत्या हातामध्ये, थोड्याच घातल्या होत्या, जास्त घातल्या नव्हत्या. फॅनचा आवाज येत असेल, फॅन चालू आहे वगैरे. तर आताच मी सगळं आवरून आले आणि एवढी गरमी व्हायली ना, आता मला हे चेंज करून टाकायचे आता. तर लगेच मी जे आहे ते चेंज करायला घेते आता. पटकन हे सगळी ज्वेलरी काढून टाकते, मग चेंज करते. मग आता पटकन सगळी जे आहे ते हे ज्वेलरी काढून घेत आहे मी. एवढी गरमी व्हायली ना मला खूप जास्त. लातूरमध्ये एवढी गरमी पडला, रात्रीच पाऊस पडला एवढा, तुम्हाला मी सकाळी सांगितलं एवढं रात्री पाऊस पडला आहे आणि लगेच गरमी व्हायली बघा. किती गरमी आहे लातूरमध्ये, भयंकर गरमी. तुमच्याकडे पण गरमी पडली का नाही सांगा कॉमेंटमध्ये. गरमी आहे का तुमच्याकडे बी पाऊस थंडी हेच आणखीन चालू आहे सांगा. एक तर काय चालू आहे काय कळत नाही. थोड्या वेळ रात्री थंडी वाजते, सकाळी गरमी होते, दुपारी आणखीन जरा उमस होते, म्हणजे पाऊस पडतोय, असं हेच चालू आहे. तर माझ्या बांगड्या बघू शकता तुम्ही, किती मला सुंदर आहेत ना. थोड्या थोड्या घातल्या होत्या मध्ये, पण लई भारी दिसतात. जर ह्या साडीवर मॅचिंग झालं असतं सो मी त्या घातल्या. आणि पटकन आता हे सगळे ज्वेलरी जे आहे ठेवून देते, कारण मला आता करायचं आहे हॉल क्लीन. ते अडचणी पण, तर तुम्हाला दिसत असेल की आता काम की डाकू मंगलसिंग. त्याला एक फक्त फॅन पुसायला लावला, तेवढी तयारी केली की आता सगळं हॉल साफ करणार आहे. मी साफ करणार आहे, घरी कोणी नाही तर. म्हणजे ऊनच असं मम्मी त्यात माझा पुरत नाही, म्हणजे हात कोणाचाच पुरत नाही पहिली गोष्ट. तर ते थोडासा म्हणता येतं त्याला फॅन तेवढा म्हटलं पुसून दे, कारण मी क्वार्टर थांबलं तरी माझा हात पोहोचत नव्हता घरी. खूप जास्त एवढे ह्याच्यानंच गरमी व्हायला. तर बघा कसं पुसते फॅन, बघा धूळ पडायला फोरवर निसतीन. मी बी आता सांगू, मी तर त्याच्यानंतर केलं, म्हणजे आत्ताच केलं जस्ट, लगेच ह्या कामाला लागले. व्हिडिओ शूट झालं, म्हणजे ह्या ड्रेसवर ट्रान्झिशनचे आधीचे जे व्हिडिओ होते ते काढून घ्यायचे होते ते काढले. आता हे कामाला लागले मी. चल दुसरं पुस आता लवकर आधी. एवढा कचरा तुझी क्लिप कुणा तोडली? मी काय राहिलेली क्लिप मी तोडली. खूप कचरा झाला आता इकडे. पुढे ढकलला का पुढे निघून
ह्या पोराला व्हिडिओ शूट करायला सांगितलं आणि नीट चांगला तर अजिबात करीत नाही. आडवा तिडवा कसं धरणार, इथं बंद करणार. म्हणजे अरुण बरोबर करते. म्हणजे अरुणला कसं मला माहीत झालं, अरुणला बी शिकवायला 1-2 महिने गेलेत माझे, म्हणजे कसे व्हिडिओ माझे काढायचे ते. मग नंतर त्याला जमता येत. तिचा लाईटी लावते. खूप साऱ्या लाईट आहेत आमच्या इथं, खूप साऱ्या. पण आम्ही लावत नाहीत तेवढं, आहे ना. मग ते देवाचं पडल तिकडून, तिकडं अडकल. वरचं जे आहे ते क्लीन झाले. हे इकडचं आहे वाला पार्ट आणि हे वरचा वाला पार्ट हे क्लीन झाले. साईडचं आता क्लीन करायचं राहिले, ते सगळं क्लीन करते. हे नंतर क्लीन करायचे. तर खिडक्या वगैरे सगळ्या पुसून घ्यायच्यात. आणि आता मी ना ब्लॉग करून थांबवता, कारण माझ्या मोबाईल चार्जिंग जे आहे ते डाऊन झालेली आहे. तर हे सगळं क्लीन करते आणि मग शेवटी तुम्हाला दाखवते मी. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करावं. खूप जास्त कंटाळा आला. आता सगळं काय क्लीन झाले. हे बघा, म्हणजे हे खुर्चीवर सामान ठेवून द्यायचं फक्त मला, ट्राय पडायचं. आणि हे बघा सगळं काय क्लीन झाले. दरच्या मधून घेतल्यात सगळे पुसून. मी आता बाहेरून एकदा पुसून घेते, मग ते पण क्लीन होऊन जातील. आणि फरशी पुसून घ्यायच्या, मग सगळी रूम क्लीन झाली. तर फायनल तुम्हाला त्याच्यानंतर दाखवते मी की पुसून झाल्यानंतर. आधी पुसून घेते आता फरशी सगळी. तर इथे थोडंसं बाहेर गेले होते मी सामान वगैरे आणण्यासाठी, आणि त्या तिथून घरी येत होते. सो मी ते एक शूट केला होता. तुम्हाला वाटत असेल सारखं ह्यांच्यावर मी ऐकतच नाही का. झूठ बोला. आता वाजलेत रात्रीचे करेक्ट 1 वाजलाय. मी आणखीन जागी आहे. झोपले होते मध्ये मी 8 ते 12 कधी झोपले होते मी. आणि नंतर मला अचानक जाग आली आणि सर्दी एवढी जाम झालेलं मला झोपच येत नाही आता. तर मी तेच व्हिडिओ एडिट करत बसले होते, कारण एडिट करायचं राहिलं होतं माझं उद्याच्यासाठी. तर ते, आणि सर्दी एवढी जाम झाली आत्ताच नाही बघा, गोळी खाऊन बसले. जस्ट आताच गोळी खाल्या, थोड्या वेळ बसते म्हणजे सर्दी थोडी जरा शांत होईल. एवढं नाक जाम होत नाहीत. बाहेर तो कूलर आहे. तर आता मस्त जे आहे सगळं हे झाल्यानंतर थोड्या वेळ झाल्यानंतर झोपणार आहे मी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग उद्या पण कंटिन्यू होईल. आज मी एंड करत नाही आहे ब्लॉगचा. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी कालचा व्लॉग आज कंटिन्यू करणार आहे. आणि स्वयंपाक वगैरे झाला आहे, सगळे कामं पण झालेत. मी अजून पारशीच आहे, तशीच बसले. आता मला आंघोळ करायची आहे. मम्मी सकाळी भाजी करून गेली होती, गावाकडे जायचं होतं त्यांना तो. आणि चपात्या मी सगळ्या टाकल्यानंतर आणि किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आहे. आता आंघोळीला जाते मी. आणि मला काल जशा मी रील शूट केलं त्यांना तशा आज पण मला आणखीन करायच्या आहेत थोड्याशा, म्हणून म्हणजे एकदाच स्टॉक राहिला ना मोबाईलमध्ये. बार मला काही असं मला काम नसलं किंवा असं काही असलं की मी करून घेते एकदा शूट. म्हणजे एकदा शूट करून घेतलं ना नंतर आपल्याला बरं पडतं. नंतर आपल्याला डबल ह्याची गरज नाही आहे, काय म्हणतात, रील काढायची गरज नाही आहे. एकदाच टाकलं की होऊन जातं. तर मी रील टाकलेली आहे. पटकन जाऊन इंस्टावर बघा. मी तुम्हाला इथे आय डी देईल खाली, पटकन जा फॉलो करा. इथे खाली बघा आय डी दिली बघा मी, तिथे फॉलो करा पटकन. आणि त्या पण चॅनलला फॉलो करा. आणि कुकिंगचं पण एक चॅनल आहे माझं, जे माझं रिअल यूट्यूबचं कुकिंग चॅनल आहे, VK लाईफस्टाईल अँड कुकिंग, त्याच नावाने इंस्टावर पण आहे. सो जावा फॉलो करा तिथे पण आणि रेसिपीज बघा.
तर चला पटकन मी माझं आवरून घेते, कारण खूप जास्त गरमी होते. नंतर मला रील शूट करायच्यात, सो मला तयार बी व्हायचं. मी तयार झाले होते. आधी एक साडी घातली होती, आता दुसरी साडी घातल्या. ती साडी मला काही एवढी छान वाटली नाही. आता माझं शूट झाले, खाली जायले आता. आणि साडी खूप भारी आहे, रेड कलरची. स्टार फॉलो केलं नसेल तर आणखीन करा लगेच, म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील पोस्ट व्हिडिओज, कारण यूट्यूबवर मी जास्त ह्याचे काही टाकत नाही. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे बघा ट्रायपॉड, चष्मा, हे सगळं चष्मा तर उगाच घेतला बरं, काय ह्याचं शूट बी केलं नाही मी. तर इथे ना मी माझा व्हॉईस म्यूट केलेला आहे. तर मी हे म्हणत होते की आजच्या ब्लॉगची जी एंडिंग आहे ते मी इथेच करत आहे, कारण पुढे ब्लॉग शूट करत नाही मी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढचा ब्लॉग बघण्यासाठी. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.